वर्षांपूर्वी एक हयग्रीव नावाचा दैत्य होता। त्याने देवी भगवतीची कठोर तपश्चर्या केली। त्याच्या तपाने देवी भगवती प्रसन्न होऊन त्याच्या समोर अवतरली आणि त्याला वर मागायला सांगितले। तेव्हा हयग्रीवाने अमृतत्वाचे वरदान मागितले। देवी भगवतीने शांत होऊन हयग्रीवाला समजावलं की प्रत्येक जीव हा मरणाच्या अधीन आहे आणि हेच जगाचं शाश्वत सत्य आहे। तू काहीतरी दुसरा वर माग। नंतर हयग्रीवाने घोर विचार करून वर मागितला की त्याचा मृत्यू हा फक्त एका हयग्रीवाच्या हातानेच होईल। भगवतीने त्याचे हे वरदान मान्य केले आणि अदृश्य झाल्या। पण हयग्रीवाला मनात भ्रम निर्माण झाला की तो आता अमर आहे। त्याने सर्व देवांना त्रस्त केले आणि ब्रह्मदेवांचे वेदही चोरले। सर्व देव त्यांची समस्या घेऊन भगवान विष्णूंकडे गेले। तेव्हा विष्णूंनी हयग्रीव अवतार घेऊन दैत्य हयग्रीवाशी भीषण युद्ध केलं आणि अखेर शेवटी त्याचा वध केला आणि विष्णूंनी सर्व वेद पुन्हा ब्रह्मदेवांना परत दिले। या कथेतून असा भावार्थ निर्माण होतो की अहंकाराने मिळालेलं सामर्थ्य हे तात्पुरतं असते आणि नम्रतेने मिळवलेली कीर्ती ही अमर राहते।